नमस्कार. खूप प्रकारच्या इडल्या केल्या जातात, परंतु आपल्याला माहीत असलेले काही मोजकेच प्रकार. त्यातीलच एक तांदळाचा जराही वापर न करता छान मऊ लुसलुशीत जाळीदार आणि पांढरी शुभ्र इडली म्हणजे अण्णा इडली. हॉटेलमध्ये जी इडली असते ना, एकदम सॉफ्ट, मऊ लुसलुशीत आणि दाणेदार, तीच म्हणजे अण्णा इडली. हॉटेलमध्ये जी इडली मिळते ना, त्यामध्ये अजिबात तांदळाचा वापर देखील केला जात नाही. आणि ही अण्णा इडली सकाळी करून ठेवली की दिवसभर छान मऊ लुसलुशीत अशी राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना घास देखील लागत नाही. त्यामुळे टिफिनसाठी तर परफेक्ट अशी ही अण्णा इडली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांबारची देखील रेसिपी दिलेली आहे, ती देखील जरूर पहा. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपी करायला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम अण्णा इडली करण्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी उडदाची डाळ आणि साधारणपणे अर्धा चमचा त्यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत. मेथीदाणे टाकल्यामुळे इडलीचे बॅटर फर्मेंट होण्यास खूप मदत होते. आता स्वच्छ पाण्याने आपण 2 ते 3 वेळा छानपैकी स्वच्छ ही डाळ धुवून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून आता झाकण ठेवून 4 तास डाळ छान भिजवून घेणार आहे. आता 4 तासानंतर एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने मी उडदाची डाळ घेतली ना, त्याच वाटीने 3 वाटी इडली रवा घेणार आहे. तर हा रवा स्पेशल इडलीसाठीच असतो आणि कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहजपणे मिळतो. आता प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं. शक्यतो ह्या इडली रव्यामध्ये काहीच घाण नसते, परंतु एकदा काळजीपूर्वक हा रवा व्यवस्थित साफ करून घ्यावा. छान पांढरा शुभ्र असा रवा असतो. आता आपण ह्या रव्यामध्ये साधारणपणे 3 ग्लास पाणी ओतून घेणार आहोत. रवा स्वच्छ धुवून घेतला की अजूनच इडली छान पांढरी शुभ्र अशी होते. साधारणपणे 3 ग्लास पाणी ओतून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी हे पातेलं बाजूला ठेवून घेणार आहोत, जेणेकरून पातेल्यामध्ये रवा पूर्णपणे खाली बसला जाईल आणि रव्यावरती नितळ असं पाणी जे होतं ना, ते आपण बाजूला काढून घेणार आहोत. 10 मिनिटं छान रवा भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला ज्या वाटीने उडदाची डाळ आणि इडली रवा घेतला ना, त्याच वाटीने 1 वाटी मी जे कांदे पोहे करण्यासाठी आपण पोहे घेतो ना, ते घेतलेले आहेत. नेहमी ज्याप्रमाणे कांदे पोहे करताना पोहे भिजवतो ना, तसे पोहे भिजवून घ्यावे. 4 तास डाळ छान भिजल्यानंतर आता आपण डाळीवरील पाणी पूर्णपणे काढून घेऊयात. हे पाणी तुम्ही डाळ वाटण्यासाठी देखील वापरू शकता. आता मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेली डाळ आणि भिजवलेले पोहे घालून छान बारीक असे वाटून घेणार आहोत. अण्णा इडली करताना पोहे घातल्यामुळे इडली अजूनच खूप सॉफ्ट अशी होते. गरजेनुसार पाणी घालून नेहमी आपण इडली करताना जशी डाळ वाटतो ना, तशी बारीक अशी डाळ वाटून घ्यावी. अजिबात जाडसर अशी डाळ वाटू नये. डाळ छान वाटून झाल्यानंतर पहा, रवा देखील छानपैकी भिजलेला आहे आणि वर पूर्ण छान पांढरे शुभ्र असे पाणी दिसत आहे ना, ते पाणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. आता हा इडली रवा भिजवताना त्यामध्ये पाणी खूप राहिलं की इडलीचं बॅटर हे पातळ होतं आणि जशी आपल्याला हवी ना, तशी अजिबात इडली होत नाही. शक्य तितकं रव्यामधील पाणी काढून झाल्यानंतर आता आपण हाताने दाबून दाबून अशा प्रकारे रव्यामधील पाणी पूर्णपणे काढून घेणार आहोत. अशा प्रकारे हातावरती इडली रवा दाबून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घेतल्यामुळे इडली बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी होते. तर संपूर्ण रव्यामधील पाणी हाताने दाबून काढून मी एका पातेल्यामध्ये हा रवा ओतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण जी वाटलेली डाळ आणि पोहे आहे ना, त्याचं बॅटर देखील टाकून घेऊयात. छान असं बारीक अशी या ठिकाणी मी डाळ वाटून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित हे बॅटर एकत्रित करून घेणार आहोत. तुम्हाला हाताने मिक्स करायचं नसेल ना, तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील मिक्स केलं तरी चालेल. हाताने बॅटर हे मिक्स करताना छान फ्लफी होईपर्यंत ते मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यावे. त्यामुळे छान परफेक्ट अशी इडली देखील तयार होते. बॅटर हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी व्हिडिओत दाखवले ना, त्याप्रमाणे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. ह्यापेक्षा हे बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. कारण की हे इडली बॅटर आपण आंबवणार आहोत आणि आंबवल्यानंतर पुन्हा एकदा हे बॅटर पातळ जरासं होतं. त्यामुळे अशा प्रकारे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवली की बॅटर देखील पातळ जास्त होणार नाही.
पातेल्यावरती झाकण ठेवून 8 तास हे पीठ छानपैकी आपण आंबवून घेऊयात. छान उबदार जागेमध्ये मी 8 तास छानपैकी पीठ आंबवून घेतलेले आहे. आता ह्या ठिकाणी पहा परफेक्ट अशी जाळी आलेली आहे. आणि ज्याप्रमाणे आपण नेहमी तांदळाच्या इडल्या करतो ना, त्याचं बॅटर खूप स्मूथ असं असतं, परंतु हे हलकंसं रवाळ असं असतं, त्यामुळेच आपली इडली खूप सॉफ्ट अशी होते. परफेक्ट असं बॅटर ह्या ठिकाणी इडलीचं फर्मेंट झालेलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. ह्या इडलीमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण अजिबात सोड्याचा वापर देखील करणार नाही, तरी देखील आपली इडली छान जाळीदार आणि सॉफ्टच अशी होणार. तुम्हाला जेवढी इडली करायची ना तेवढ्याच बॅटरमध्ये थोडंसं मीठ टाकून उरलेलं बॅटर तुम्ही मीठ न टाकता एअर कंटेनर डब्यामध्ये भरून 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मला बॅटर हलकंसं पातळ वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये साधारणपणे अर्धा पेला पाणी ओतून छान इडलीसाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तांदळाची इडली करत असताना ज्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना, त्याचप्रमाणे ह्या देखील बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवावी. तर अशा प्रकारे मी इडली करण्यासाठी सर्व प्लेटांना छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यामुळे अलगद अशी त्यातून इडली निघाली जाते. तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केला तरीही चालेल. बटर लावल्यामुळे देखील छान लगेच पटकन अशी अलगद इडली निघाली जाते, अजिबात खाली चिकटत देखील नाही. ह्या पात्रांमध्ये इडली भरताना थोडीशी जागा ठेवावी, कारण की ही इडली छानपैकी फुलली जाते आणि वर काठोकाठपर्यंत तुम्ही इडली बॅटर भरलं की हवी तशी इडली फुलण्यासाठी जागा मिळत नाही. सर्व पात्रामध्ये इडली बॅटर ओतून घेतल्यानंतर गॅसवरती मी बघा इडलीचे भांडे ठेवून छानपैकी त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून त्यामध्ये भांडं काळं होऊ नये म्हणून अर्धा लिंबाची फोड टाकून घेतलेली आहे. इडली पात्रामध्ये इडली प्लेट ठेवत असताना सर्व इडली पात्राला जे होल असतात ना, ते एकाखाली एक न येता ते विरुद्ध दिशेने ठेवावेत. त्यामुळे वाफ तयार होऊन सर्व इडलीला व्यवस्थित लागली जाते आणि इडली देखील व्यवस्थित स्टीम होते. सर्व इडली प्लेट ठेवून झाल्यानंतर आता मध्यम गॅसवरती 10 ते 12 मिनटं छानपैकी इडली ही आपण वाफवून घेणार आहोत. ही इडली वाफवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी 12 मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद करून आता इडली पात्रावरील झाकण काढून घेतलेले आहे. पहा किती छान पांढरी शुभ्र आणि ते डबल अशी इडली झालेली आहे. आता हलकीशी इडली प्लेट थंड झाल्यानंतर आपण प्लेटमधून इडली काढून घेऊयात. तांदूळ भिजत घालून वाटत न बसण्यापेक्षा अशा प्रकारे इडली रव्यापासून इडली केली की झटपट तरी होते आणि चवीला देखील खूप सुंदर अशी लागते. अजिबात खाली ही इडली चिटकत देखील नाही, छानपैकी लगेच निघाली जाते. तर तुम्ही देखील या इडली रव्यापासून अण्णा इडली तयार करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.